नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, खजुराची गोड चटणी आपण अनेक वेळा केली असेलच, पण खजुराच्या कच्च्या फळाची झणझणीत चटणी कधी केली आहे का? चला तर मग आज आपण खजुराच्या फळाची चटपटीत आणि झणझणीत अशी चटणी करूया. चटणी करण्यासाठी साधारण 15 ते 20 खजुराची फळं स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून चिरून घ्यायची. मंडळी, खजुराचे फळ गोड आणि तुरट असते. मंडळी, चटणी करण्यामागचं गुपित असं की मी खजुराची फळ खाण्यासाठी आणली खरी, पण ती गोडीला कमी आणि चवीला जास्तच तुरट होती. मग काय, आवळ्याप्रमाणे ही खजुराची चटणी करायची ठरवले. आवळा ही चवीला तुरटच असतो. मंडळी, खरं सांगू का, ही चटणी चवीला अतिशय छान झाली. याप्रमाणे सर्व खजूर कापून त्यातील बिया काढून घेतल्या. 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 इंच आल्याच्या तुकड्याचे छोटे छोटे काप करून घेतले. पाच ते 6 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या. मिक्सर जारमध्ये चिरलेला खजूर, मिरच्या, आलं, लसूण घालायचे. धुवून कोथिंबीर घालायची. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची किंवा जिरे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. अर्धा लिंबाचा रस घालायचा किंवा 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. आता हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे. चटपटीत व झणझणीत खजुराच्या कच्च्या फळाची चटणी तयार आहे. ही चटणी भाकरी बरोबर किंवा भात आमटी बरोबर खाण्यात छान लागते. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.